दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आज दिवसभर दिल्लीमध्ये मतदान पार पडलं आणि त्यानंतर एक्झिट पोल समोर आलेत। एक्झिट पोलनुसार एकूण 70 जागांपैकी भाजपला 40हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची आपवर काहीशी सरशी असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान 8 फेब्रुवारी रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे। भाजपला 39 ते 44, आपला 25 ते 28 तर काँग्रेसला 2 ते 3 जागा मिळतील असा चाणक्य स्ट्रॅटेजीचा पोल सांगतोय। मॅट्रिक्सच्या पोलनुसार भाजपला 35 ते 40, आपला 32 ते 37 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळू शकते। पोल डायरीनुसार 42 ते 50 जागा भाजपला मिळतील, आपला 18 ते 25 तर काँग्रेसला 0 ते 2 दरम्यान जागा मिळू शकतात। पीपल्स पल्सच्या पोलनुसार भाजपला 51 ते 60 पर्यंत, आपला 10 ते 19 आणि काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जेव्हीसी पोलनुसार 39 ते 45 जागांवर भाजप निवडून येईल, आपला 22 ते 31 तर काँग्रेसला 0 ते 2 पर्यंतच्या जागा मिळू शकतात। पी-मार्कच्या पोलनुसार भाजपला 39 ते 49 जागा तर 21 ते 31 जागांवर आपला विजय मिळू शकतो, काँग्रेसला 1 जागा मिळू शकते। पीपल्स इनसाइटच्या पोलनुसार भाजपला 40 ते 44, आपला 25 ते 29 तर काँग्रेसला 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे।